बाबासाहेब, पहिल्या प्रश्नाच्या जवळपास फिरकण्याचा तुम्ही प्रयत्न नाही केला. हा, तो ऐतिहासिक होता, आता पौराणिक विचारते. पौराणिक नाही का? प्रश्नामध्ये द्रौपदीचा, जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण जेव्हा करण्यात आले, जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण जेव्हा करण्यात आले शाहीर साहेब, तर कृष्णाने त्या द्रौपदीला वस्त्र पुरवले. हा, कृष्णाने त्या द्रौपदीला साड्या पुरवल्या. तर मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की त्या साड्या किती होत्या? हा, त्या साड्यांची संख्या किती होती जे कृष्णाने त्या द्रौपदीला पुरवली? आणि पहिल्या कलरची साडी ही, म्हणजे पहिली साडी ही कोणत्या कलरची होती? म्हणजे रंगारंगीच्या साड्या होत्या. हा, वेगवेगळ्या कलरच्या साड्या होत्या. तर तर शाहीर साहेब, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं तेव्हा कृष्णाने त्या द्रौपदीला साडी पुरवली. तर पहिली साडी कोणत्या कलरची होती आणि त्या साड्याची संख्या किती होती हे तुम्हाला तुमच्या रावमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे? बाबासाहेब म्हणायचे की नेत्यांची 100 वाजलेल्या शायराचं एक गाण्याची ताकद आपल्या शायरामध्ये आहे. आणि म्हणून हो शाहू फुले कबीर बुद्ध भीमराव शाहू फुले कबीर बुद्ध भीमराव तुकोबा गाडगे बाबा संत जगणारे शिवाजी गाडगे बाबा संत जगणारे शिवाजी कभी दर्शन कहे सुरमा भी शादी से कभी दर्शन कहे सुरमा भी शान से मारूंगी 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 जान से मारूंगी जान से पाहायला विसरू नका. येते 29 जानेवारीला याची प्रोप्रायटर उनगाव तहसील कमिटी यांच्याकडून 100 पैसा प्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप खबर आहे. राष्ट्रीय आझाद पंचशील निशान खडी गंमत कला पथक शाहीर रामेश्वर भाऊ डोंगरे मुक्काम इसापूरवाले यांच्याकडून सुद्धा 100 पैसा प्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप खबर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आम्ही एक छोटीशी सुंदरशी प्लॅटिंग काढतो. हा, बाया बसल्यात म्हणून, नंतर मग बाहेर जातात स्वयंपाक बनवायला. तर काय हा आमच्या काकाश्री शाहीर
परसोणीवाले सांगा नाव. भीमरावजी चव्हाण यांच्याकडे सुद्धा 50 रुपये सगळं मिळाली पार्टी त्यांचे खूप पवारे. धन्यवाद. बसा माझ्या मावलांनो, हे लोक कुठे जाते, तुम्ही लोक कुठे येत नाही. तुमच्यासाठी आम्ही एवढी सुंदर प्रॅक्टिस सादर करते आहोत. ऐका. काय करू बाई, काय करू ग. सकाळपासून इकडे पाहते तिकडे पाहते, मुलगा घरी नाही बाई. जेव्हापासून शाळेला सुट्ट्या लागला पोरगा अजिबात घरी राहत नाही. इकडे खेळते तिकडे खेळते, गेला तरी कुठे असेल दिसून नाही राहिला. सकाळपासून उठला त्याच्या पोटामध्ये अन्नाचं शीत नाही. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन धन, तुझ्या पदी लागो माझे तन मन धन. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन धन, तुझ्या पदी लागो माझे तन मन धन. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. कारभारी वा सख्या साधना प्राणनाथा रायाव. अवये शंकरचे बाबा, शंकरचे बाबा. घरवालीचा आवाज येत आहे. शंकरचे बाबा म्हणते गेलं पाहिजे बा. आणि जाते वेळी मी सुद्धा पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मग्न झालेला आहो, तर पांडुरंगाच्या जीवनावर काहीतरी बोललं पाहिजे. हॅलो. वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा, वाकून टाक सरा ग राधे जरा, वाकून टाक सरा. अरे भारने हो माझे लाडाचे नारी रूपा रूपा ग रूपा. अहो काय सांगू तुम्हाला, हा. कुठे गेले होते हो तुम्ही? मी चौकात बसलो होतो. अहो तुम्ही चौकात गेले तर गेले. हा. अहो पोराले आज शाळा आहे, हा. तरी शाळेत नाही जाऊ राहिला, नुसता खेळायला गेला पोरगा. अहो वा. पोराले आवाज द्या, हा. माझी काही ऐकत नाही. अगं त्याचे खेळाचे दिवस आहेत, गेला तर काय बिघडलं. अहो दिवसात तर काय शाळेत नाही जाईल का होतो? गेला पाहिजे ना, कोणा म्हणते तर. त्याले पाठवा लवकर, माझी काही ऐकत नाही तर लवकर शाळेत पाठवा. हा. आवाज देऊ पा तू कुठे त्याला गेला लाडावलीस ना बापू. एकटाचा एक पोरगा आहे तर लाडावीन नाही तर काच ना. त्याची गोष्ट बरोबर आहे. एकटरचा एक पोरगा म्हणतं, आता कोण ठरून ठेवला होता 2-4 भावासाठी हो माय नाही का. एकच बरा हम दो हमारा एक. बरं ठीक आहे. तर बापू शंकर, हे दादा बाळा रे कुठं गेला म्हटलं बाळा माझ्या शंकरा शंकरा गा. बापू हे शंकर. का मोठा हाती घेता येऊ दे. काय झालं? अहो याच्या पोटात दुखत आहे म्हणते. अबे तू खेळायला गेलास कसा, तुझ्या पोटात दुखते कसा.
ए हवं मला काय सांगशील का नाही कोटी गेलता खेळाले त्या पाकड्या घ्यायला गेलतो मला घरात. अव माय अव वडाच्या झाडाखाली खेळायला गेला होता हा. मुळाच्या झाडाखाली खेळायला गेला म्हणजे पोटात दुखते का मग नाही तर काय अगे माय, फाडा फोडाले. आली ना आता बोलाल आमची हं. अव का करायचं गं? काय सुचत नाही तर चाल आपण याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ नाही 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 नाही. हा. डॉक्टरकडे नाही नाही असं कुठे घेऊन मग माझ्या पोराची तब्येत वेगळीच काय याला दिसते का गं. का झाला असं रूपा अव आता याला झोमला रे अव आता याला झोमला रे त्या वळावरचा तो कवळ्या रे आता याला झोमला रे त्या वळावरचा तो कवळ्या आपल्याला जंगला रे त्यावेळा वर्षाचं कमळ्या रे आपल्याला जंगला रे त्यावेळा वर्षाचं कमळ्या रे आता याला झोमला रे त्या वळावरचा तो कवळ्या रे आता याला झोमला रे त्या वळावरचा तो कवळ्या रे आपल्याला जंगला रे त्यावेळा वर्षाचं कमळ्या रे आपल्याला जंगला रे त्यावेळा वर्षाचं कमळ्या रे अव डॉक्टरकडे नाही घेऊन जाऊ कुठे घेऊन जाऊ डॉक्टरकडे नेल्याने काही उपाय नाही होणार त्या झाडावरचा कवड्या घेऊन दे मलाही तसंच काहीतरी वाटते एक समजते काम पण करू. चालेल. हा अव झाडीतली माता आली आहे आपल्या हो. गावात त्या तिच्या माता दर्ग्यात माता नेऊ. मायाकडे घेऊन जाऊ सांग रे गडबड करू अव तू म्हणतो तू त्या माता मायाकडे चाल हो चला नाही तर माझी मानसिकता नाही अव चला व चला चला, मायच्या चला. दर्ग्यात जाऊ चला मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं भक्ति में तेरे नाम कहे भक्ति में तेरे नाम कहे मस्ताने आए हैं मेरी मैया मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं 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 ओ सारे जग में तेरा बोलबाला सारे जग में तेरा बोलबाला तेरा दरबार है सबसे आला तेरा दरबार है सबसे आला तेरा दरबार है सबसे आला कभी आएगा दर पे तुम्हारे कभी आएगा दर पे तुम्हारे उनके घर में होता है उजाला 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 सत्ता सुमन की जोत तुम्हें सत्ता सुमन की जोत तुम्हें चढ़ाने आए हैं मेरी मैया हो मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं मेरी मैया तेरे दरबार ये दीवाने आए हैं अव पाव मायच्या मंदिरामध्ये काय गर्दी झाली व लई गर्दी आहे पा एवढ्या लोकांना फायदा होता म्हणून एवढे सारे लोक मायच्या दर्ग्यामध्ये बरोबर, येतात. बरोबर आहे. तू काय बरोबर. माणसं आले व काय बाया आल्या काय लहान लहान पोरं बारा आले आपला मुलगा सिरियस आहे त्याला नंबर मी पण लावतो अव तुम्हाला माहिती आहे माय कोण्या गावची होत कोणी गावची असेल अव मातानं माझी माय आली व झाडी तुझं माझा माये माझी वाली वगारी तुझं मातानं माय माझी आली व झाडी तुझं माझा माये माझी वाली वगारी तुझं धुवा फेकते गाडी तुझं व माय माझे माता माय धुवा फेकते गाडी तुझं व माय माझे माता तू फेकत गाडी तुझं मारे माझ्या माता तू फेकत गाडी तुझं मारे माझ्या माता धुवा फेकते गाडी तुझं व माय माझे माता माय धुवा फेकते गाडी तुझं व माय माझे माता तू फेकत गाडी
व माय माझ्या माता कावळे हाकती घरावर व माय माझ्या माता कावळे आरती घरावर माय माझ्या माता माय कावळे आरती घरावर माय माझ्या माता माय जोर से बोलो. अरे बापा एवढ्या लोकांमध्ये आपल्या पोराचा नंबर केव्हा लागेल? नाही नाही त्याचा पर्याय मी काढतो ना. पहिला नंबर लावा. महाराजजी ओ बाबाजी चला देवीच्या मंदिरामध्ये बघता आले वाटे गेला पाहिजे. नमस्कार जी नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर बाबाजी तुमची जादू तुमची महिमा मी त्या देवीची मोठी ऐकली आहे हा. त्याच्यामुळे मी माझा मुलगा घेऊन आलो दरबारामध्ये. पण आज तुमच्या पोराचा नंबर लागणं मुश्किल आहे बाबा. नंबर माझ्या मुलगा लावा बाबाजी नाही तर नाही, माझा पण- मुलगा नजर राहत नाही. तुमच्या पहिले हे एवढे लोक या एवढ्या बाया आहेत याचा नंबर नाही लागला तर तुमच्या पोराचा नंबर लागेल काही का? ठिकाणी काही पर्याय असेल ना. हो माझ्याकडे एक पर्याय आहे. कोणता पर्याय? हजार माझ्या खिशामध्ये टाक आणि अच्छा. एक देशीचा पोवा टाक आणि माय मांगा आपल्या पोराला घेऊन ये. ठीक आहे घेऊन ये माय मांगा. जावं पोरगा घेऊन जा. लागला नंबर. नंबर लागला. माझे माग भाड्याचा बळा गेला मा माया पोराची तब्येत जाईल परिवर. काय झालं बालिके? माझा पोरगा जेवे नाही मा कसा न कसाच करते मा पाय तूच तारीनं तूच मारी आहेस मा पाय बालिके हा तुझ्या मुलाला माझ्या जवळ बसव. एका भाकणी आहे का? नाही तिले सवारी आली एक नाही म्हणून दिसत नाही. जवळच तर बसलाय व मा पोरगा. जवळ बसवते म्हणजे सरक 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 समोर सरक. सांग मा बालिके काय झालं माते? तुझ्या मुलाचा हात माझ्या हातामध्ये दे. धर त्याचा का बरं? हात वर. हा. बालिके सांग मा सांग. तुझ्या मुलाचा हात बघण्यापूर्वी हा तुला 50,000 रुपये खर्च येईल. ओके मा 50,000 रुपये खर्च आहे म्हणते व मग तर तू अभिमा काय म्हणतेस तर पोरगा हो ना. तो पोरगाच होय हा. पण 50,000 रुपये जवळ आणली घरी एकही रुपया नाही आहे मग हो का मला सांगलीस नाही ना काय ना कोठी दाबलीस आंब्यात दाब ठेवली होतीस गोट्यात भरून आणली. ओट्यात भरून आणलीस. हो. आहेत का 50,000 रुपये? आहेत वाय ठीक आहे लग्न काय हरकत नाही. हो. तू म्हणताना देऊन टाकू. कोणाच्या घरी तुरी बुराला जाईन ना तर कापूस येतात जाईन हा, हा. कुठूनही पैसे कमावून टाकून ठीक आहे. एकटं साहेब पोरगा आहे पोरा जीवासाठी काही कमी नाही आहे. ठीक आहे तो तुरी पुरची किंगरी वाजवी. हो ठीक आहे घ्या. बालिके आय मी तुझ्या मुलाचा हात बघितला. काय झालं मा? तुझ्या मुलाले माझ्या मुलाले तुझ्या मुलाले हा त्या वडावरचा वडावरचा कवडे झोंबलाय. कवडे झोपला म्हणते व. बरोबर आहे. तू घरी कवड्यात म्हणलीस हो. नाही का कवडे जाऊन येते कवडेच निघा ती कवड्यात लिहिला. काय अंतर्यामी आहे हो, हो. सत्य आहे जसं खरं खरं राहील तसं तसं सांगते. सांग मा सांग उपाय सांग. बालिके मा पोरगा दुरुस्त झाला पाहिजे मा येले मांडवाले गेला पाहिजे मस्त वाल्याच्या शेंगा लागल्या पाहिजे थोडीसा तुली आणून देईन भाजी पुरता एका बरोबर आहे. मग नाही का फायदा होईल तर पतड तुझी. हो. बालिके हा. मी जे वस्तू सांगीन ते वस्तू घेऊन ये. जे सांगशील ते आणीन मा सांग का लागते लिस्ट बनव. लिस्ट बनवावं लिहावं लिहितो लिस्ट. लिहा नवं लिहितो ना मग पुस्तक लावू. अवश्य लिहाचं तर लिहितो ना शेंबडे. सांग मा 5 बकरे एका गणीनं का म्हणते 5 बकरे लागतात म्हणते. आता सांग तुला म्हणा त्याला एवढं विचार हा. ओरिजिनल किती ना खस्सी किती म्हणा. फुट बाय खस्सी किती म्हणते माय माणूस हा बरोबर बकरे आहे. म्हणजे बकरे असं का? कशात राहत शिंगाचे राहत नाही बिना शिंगाचे राहत बरं ठीक आहे बकरे 5. 5 बकरे हा. अजून? 5 पाटा. हा? का म्हणते बकरे पाहिजेत तर पाहिजेत म्हणते हा. 5 पाटाही लागतात तर म्हणते तिला हे विचार हा. गाभण किती ना खाली किती म्हणा. फुट बाय अव ज्याची बकरे चढतील त्याची पाटा चढतील बकरे कायला पाटा काय बरोबर ठीक आहे मग. नीट खेळ खेळ बे. खेळ मे, माझ्या संग भैबाई चोकर फालतू नीट खेळ. पाटा. 10 कोंबडे. 10 कोंबडे हा. 10 कोंबडे का लिहा म्हणते 10 कोंबडे हा हा. हा लहान किती आणि आरोग्य किती म्हणा. हट, कोंबडे म्हणजे कोंबडे अजून काय पाहिजे 10 पाटा. 10 हा? 10 कोंबडे 10 तलंगा. 10 कोंबडे हा. आणि
दात चलंगा म्हणते का पोल्ट्री फार्म खोलते का काय आहे? नाही नाही तिला सरळ विचार हा. 10 चलगा ठीक आहे हा. म्हणा पण शिकारी वेळा किती ना खाली किती म्हणा पण तुला समजे नाही हा पहिली वेळा आल्या तुम्हाला समजे नाही बरोबर आहे मग नाही तर हा. का लिया खालीच. हा. पोताभर लिंबू पोताभर निंबू करायचा तर कावचा आहे हं? लिया बघ पोताभर पोताभर निंबू निंबू कची निंबू हा हा पोताभर नारळ हो पोताभर नारळ मायच्या मस्त करून फोडाचे आहेत. लिया. बिनबुऱ्याचे नाही 1 बघ. किलो खारक व. 1 किलो खारक 1 किलो खारक म्हणते कशी राहते बघ चिंबली खारक का हा? चिंबली खारक का तर खारक चिमली नाही तर का फुगली नाही ते नाही ते राजा ते पेन खजूर पेन खजूर तेच खारक होते हो का हा. लिया लिया 5 लिटर मवाची दारू ओके मा आणि पुजाऱ्याने एक देशीचा बंपर धक्का. शाबास पुजारी महाराज जय हो तुम्हारी माता काय 5 लिटर मोहाची दारू कायच्यासाठी लागते 5 लिटर मवाची दारू माझ्या मंदिराच्या भोवताला गोमित्र म्हणून शिपायला लागते तेच तर म्हणतो मंदिराच्या भोवतालचे लहान खिडकीतून मरूनच गेले मोहाची दारू शिकते म्हणून हा. हं. हो वा. हा कोण हो हा तो महाराज हो हा महाराज हो हो. याची एवढी लंबी लंबी दाढी हम्म. एवढी लंबी लंबी मिशी हम्म. याच्या दाढी मिशी मध्ये उवा नसतील होत का म्हणते व नाही होत निचड होते हो का निचड हो ना हा कायचा हलवते वा हा झाडू हो झाडू नाही तो लोमनाडू हो झाडू नाही अहो तो मोराच्या पिसाचा झाडू हो बरोबर पा भोकणे झाल्या तुम्ही. असं का? हं. मी का म्हणते हा. माते माय मा पोरगा लवकर दुरुस्त झाला पाहिजे मा सगळं चांगलं पालिके सांग सांग तुझा मुलगा दुरुस्त होईल हो. पण मी जे सांगेन हा. ते पूर्ण करशील हा. तर तुझा मुलगा दुरुस्त होईल हो मा तू जशी जशी म्हणशील मा तशी तशी करीन ग माझा पोरगा दुरुस्त झाला पाहिजे फक्त एवढीच इच्छा आहे ग पालिके काय? मी तुला एक युक्ती सांगणार कोणती ती युक्ती हं. आपल्या आपल्या गुपित ठेवायचं गाव तर सांगतो म्हणते हा. ते आपल्या गुपित ठेवायचा म्हणते. लंकी पैताळी का म्हणते अहो कोणती तर गोष्ट सांगतो म्हणते ते आपल्या गुपित ठेवायचा म्हणते हट, त्याच्यावर गुपित मला गुपित छापून ठेव तर मी तर तशीच म्हणते असं, हा. गुपित ठेवायचा म्हणजे कोणाला सांगायचा हा, नाही ठेव त्याची हा कोणती गुपित हो ठेवते सांग मा सांग पालिके सांग माते तू मी तू मी आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत आपल्या नवऱ्यासोबत हा 12 महिने 12 महिने झोपायचं नाही ओके मा काय झोपाची गोष्ट काल पोरगा होतो उभा झाला या झोपेमध्ये एवढा पावर आहे हे म्हणते मा माईला मा बापासोबत झोपायचा ना म्हणजे 12 महिने तर पियास येऊन झोपल का झालंय का तशी म्हणते का ते 12 महिने झोपायचं नाही म्हणजे 12 महिने सेवा सोडायची नाही हो. सकाळी लवकर उठायचं झोपून नाही राहायचं बरोबर. मग सकाळी उठून दिवावात झाली पाहिजे झोप लागली पाहिजे अशी म्हणते ते असं. सगळं काही ऐकतं सकाळी झुकतंस एक करायचं आणि एक झुकतंस. उगी हा. राहिली झोपाची गोष्ट हो मी झोपीन बेडरूम मध्ये हम्म. ऐका चांगल्यानं हो ऐकतो ना मी झोपीन बेडरूम मध्ये हो. तुम्ही झोपत्या संडास मध्ये हो ते बापूचं घर हो ना का होते व हा बरोबर आहे पोराच्या जीवासाठी एवढा नाही करू शकत का बरं, ठीक आहे ठीक आहे हो. काय हरकत नाही चल हो. पालिके हा. जोडीनं पाय लागा लाग पाया सुखाची ठेव मा सासरी मा पोराले गुडगा टोकरा कर लागत जाय मा हो मा सासरी आहे. चला गो चला मी तुला काय सांगितलं होतं मटण बनवायचा मटण बनवलं बनवलं. हे मटण घ्यायची हे दारू घ्यायची दोघं जण खायचं आणि प्यायचं आणि दोघं जण झोपायचं चल पार्टी करू. चाल लवकर काय सांगू बाई काय सांगू ग 8 दिवस झाले मायच्या दर्ग्यामध्ये गेली गे मायनं जसं जसं सांगितलं तसं तसं केले बाई आता माझ्या मुलाची तब्येत बरी झाली असेल आवाज देऊन पाहते बाळाले
माझ्या लाडक्या बाळा शंकर बाळा रे बाळा शंकर ए शंकर अजून तसा सांगून राहिला कसं लागते पोटावरून जास्त चुकून राहिला अजून मग होय. बापू हा. अरे मायच्या दर्ग्यात नेली होती त्या दिवशी चांगलं लागते म्हणत तरी होत पण चांगला वाटला मग नाही लागून ते बघून मग जशी ती लंका तशीच झाली हो का रे गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझा घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने हो गातो आवडीने गोड तुझे नाम तुझ माझा राम तुझ घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने बापू अहो ए शंकरचे बाबा उनका काय झालं पोराची तब्येत अजून तशात तशी झाली तब्येत बिघडली म्हणते हो हो देवीने काय केलं नाही हो हो अजून दुसरी देवी पावे हो चालावे पहिले पोराचं फिकिर तर करा बैतळ बेलने चाल आता रडू नको काय हरकत नाही कुठं? गलती झाली असेल एकदा डॉक्टरकडे घेऊन जाऊ चालेल. डॉक्टर वाचवेल बरं, चल चालेल. चल मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावडा मुरारी माझा सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी मंदिरात नाही दिसला सावडा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी मंदिरात नाही हात दवाखाना हा कुठे असते फोन लावून पाहिजे बरं तुझ्याकडे नंबर आहे डॉक्टर साहेबाचा माझ्याकडे कोणता नंबर नाही आहे आले वाटते डॉक्टर साहेब आवाज द्या. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब कुठं गेला म्हटलं डॉक्टर साहेबजी डॉक्टर साहेब चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटते गेला पाहिजे नमस्कार जी साहेब नमस्कार जी मी माझ्या मुलगा तुमच्याकडे घेऊन आलो साहेब सिरियस आहे त्याची तपासणी करा आणि लवकरात लवकर दुरुस्त करा साहेब ठीक आहे घेऊन ठीक घ्या. आहे रुपा बाबा याची तब्येत बहुत खालावली आहे जी खूपच खालावली आहे बाबा हा तपासा तपासा स्वाद घे बेटा तेव्हा तोंडाला सॉरी कोणाचा लंबा स्वाद घे बेटा याला तर खालपर्यंत लई ताप आले कमरेला इंजेक्शन घे बेटा नाही तेव्हा इंजेक्शन घे नाही नाही कमरेला घे बेटा कमरेला घे अशी आहे ठोराची हो का नाही माणसाची हो, पोराची हो, लहान पोराची घे. त्याची बिमारी ठोकावर तर इंजेक्शन ठोकावर अशी गोष्ट आहे ना हो
घे रे बाबू घे रे. ये बेटा कमरे. रड नको रे. नाही नाही ना. चांगला राहायचं तर तपलीत खेळतात तर पॅन्ट फाडू फाडू घराला येतात हा? आता बिघडली तर चुपच्या करायचं हा जेवत नाही खावत नाही घेणार नाही इंजेक्शन रड नको. अरे रुपया या थोडा तू देते बरं. मोठा झाला लहान नाही राहिला आता ये बेटा कमरे. आरामात द्याजी माझा पोरगा बहुत नाजूक आहे घे मग तो विनोद मामा तुला डोनट घेऊन देते मग देवाला विनोद मामा डोनट घेऊन देते मग हा ये बेटा कमरे. तुला आज देतो. हो बेटा आज घे मग घे बेटा घे. आस्तीन दे दाजी कळू दे दाजी माझा पोरगा नाजूक आहे साहेब याने बेडवर झोपा तुम्ही माझ्याकडे या. बोला. साहेब याची तब्येत बहुत सिरियस आहे. कशी बाबाजी? याला अपेंडिसचा त्रास आहे अपेंडिक्स. आणि याचा समजा तुम्ही 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले हो. तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार. असं करू नका बाबा. साहेब मला जेवढं समजत आहे मी तेवढंच सांगत आहे. तर एक काम करा तुम्ही पैशाचं अरेंजमेंट करा मी ऑपरेशनची तयारी करतो. ठीक आहे. हा, ठीक. काय म्हणाले हो डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलाला अपेंडिक्सचा त्रास आहे हा, आणि त्यासाठी 50,000 रुपये खर्च आहे. 50,000 50,000 रुपये जर या 2 दिवसात जमले नाही तर तुमचा मुलगा या जगात राहणार नाही. नाही हो माझा एकटाच एक मुलगा आहे हो मला त्याची मोठी केली व माझ्या मुलाला काय नाही हो देणार हो खर्च आहे म्हणे 50,000 रुपये. 50,000 रुपये होते तर माझ्या दर्ग्यात दान दिली जवळ काहीच नाही उरला आता बरं काही हरकत नाही. आता का करायचं मग? हे काम करा तुम्ही हा? आपल्या बहिणीच्या इथं जा हा. तिथून 50,000 रुपये आणा ठीक आहे. हो. जातो. तू मुलाकडे लक्ष ठेव. हा? हो, ठेवते. हा, त्याने बोलावून पुन्हा विचारपूस करून घे. हो. काय करू रे भगवंता तरी देव देवता पूजले कोंबड्या वगैरे लावणी दिल्या एवढं दुःख माझ्याच नशिबी का आला रे देवा तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला तुळशी माळ ही स्वतःची तुटे धाव विठ्ठला तुळशी माळ ही स्वतःची तुटे धाव विठ्ठला शिवा झाला कासा विसरूप धाव विठ्ठला शिवा झाला कासा विसरूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला माळे स्वतःची तुझे धाव विठ्ठला शिवा झाला कासा विसरूप धाव विठ्ठला ईश्वरा परमेश्वरा काय चुकलं माझ्या हातात देवा स्वर्ग करा
वासरा बाळा कोण म्हणत जाईन कोण जाईन रे माझ्या गुलाबाच्या फुलारे बाळा. इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमच्या सहकार लाभलेले शाहीर साहेब सन्माननीय सुरतला नवघे येतील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. हा माझ्या बांधवांनो, आज कशी परिस्थिती आलेली आहे. त्या बाईचा मुलगा वडाच्या झाडामध्ये खेळायला गेला. त्या बाईला वाटलं माझ्या मुलाला वडावरच्या कवड्या जमला. आता मला सांगा, मेलेले माणसं काय जिवंत होतात काय? आणि मेलेले माणसं जर जिवंत झाले असते तर प्रत्येकाने आपल्या घरी जेवढे सदस्य परंपरे सगळे जिवंत गेले असते. हा, या धर्तीवर आपल्याला उभारायची जागा असती मिळाली. किंवा मकर सरकारचं जीवन असतं. आणि ती बाई, त्या मुलाला होता अपेंडिक्सचा त्रास, आणि हे बाई त्या बामा पोट्याने नेला. त्या वडाच्या झाडात देवी देवता आहे म्हणजे भूत छोमला म्हणून त्या देवीकडे नेला. कोणत्या देवीकार? ते 5 दिवसाची बाई या गावामध्ये 5 दिवस, त्या गावामध्ये 5 दिवस. ते गावरान देवी आली आणि त्या देवीकर त्या बाईने पोराला नेला. नवरा म्हणजे डॉक्टरकडे चाल, ही बाई काय ऐकली नाही. हा, 50 रुपये देवीच्या मंदिराला दिले. पोराला बरा झाला नाही तर पुन्हा दवाखान्यात दिला. डॉक्टर होते 50 रुपया ऑपरेशन साठी. अपेंडिक्स झालाय आणि तो अपेंडिक्सचा फोडा त्या मुलाच्या पोटामध्ये फुटला आणि तो मुलगा मरून गेला. आज 50 रुपये देवीच्या देवळात न देता, मंदिरात न देता जर डॉक्टरकडे घेऊन गेले असते तर मुलगा मरण पावला असता का? ए बाई, इकडे काऊ रडतेस ना? माझा मुलगा मरण पावला का? हो का? आपापच मरण पावला का? नाही बाई, हा, देवीच्या स्वर्गात नेली होती, काय आराम नाही झाला ग. 50 रुपये त्या देवीच्या जगामध्ये दिली. हो, हा? आणि नवरा म्हणजे डॉक्टरकडे चालता ऐकली का नवऱ्याचं? नाही ऐकली बाई. आणि त्याच्या डॉक्टरकडे गेली असती तर तुझा असा मुलगा मरण पावला असता का? नाही नाही म्हणून म्हणतो कशी अशा दोन्ही संतांवर विश्वास ठेवू नका. आणि या जसे फालतू ह्या गावकोळी घ्या घुसखोऱ्या बाया आहेत 5-5 म्हणजे या दिवशी भव्य कपडे धारण करून त्यांना पैसे द्यायचे नाही. ते आपली लुटमार करतात. आपली चांगली तब्येत अजून खराब पाणी तीर्थ म्हणून आपल्याला देतात आणि आपली तब्येत खराब करतात. अशा ढोंगी साधू संतांच्या हारी जायचं नाही आणि आपले प्राण गमवायचे नाही. तुम्हाला बरं नाही वाटलं डॉक्टरकडे जा माझी बाय बापो. डॉक्टरांचा सल्ला घ्या. MBBS एवढी सर्जन डॉक्टर निघालेले आहेत, त्यांच्याकडे जा. डॉक्टरच आपला देव आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, असा खामा टाकून सांगणारा पाहिजे, असा खामा टाकून सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. हो, अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. सुरुवात करतील. रामजी चन्ने मुक्काम रहाडी यांच्याकडून 50 रुपयाचा प्रमाण आलेला आहे. मी आणि माझी पार्टी यांचे खूप आभारी आहे. तसेच आमचे काकाश्री मनोजची वाडके काकाजी मुक्काम नागपूर यांच्याकडून 100 रुपयाचा प्रमाण या प्लॅटिंगवरती आलेला आहे. मी आणि माझी पार्टी यांचे खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद.
रे